सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळी एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे की सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी काही वेळ लागेल का, किंवा भरती कक्षाकडून कालपर्यंतच्या 7व्या दिवसापर्यंतचे अपडेट घेऊन किंवा डिपार्टमेंटकडून जेवढी काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम आपण प्रामाणिकपणे आज सकाळच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. दुसरी गोष्ट, जे काही पुढील विधानसभा आहे त्याच्यावरती जवळजवळ 17,000 प्लस कॉन्स्टेबल, अंमलदार आणि सिनियर अधिकारी वगैरे यांची विधानसभेच्या तोंडावरती बंदोबस्तासाठी सगळ्यांना पाठवण्यात येणार आहे. त्याचे एक विश्लेषण पूर्ण जो ईमेल पाठवलेला आहे संबंधित जिल्ह्याचे सिनियर अधिकारी असतील किंवा कोण असतील त्यांना हा जो मेल पाठवलेला आहे ते मेलचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला मी दिलेलं आहे. कारण की याच्यामुळे सीबी मुंबईच्या लेखी परीक्षेला वेळ होणार. काल संध्याकाळी सांगितलं होतं आणि आज सकाळीच तो 11-12च्या दरम्यान तो मेल सगळीकडे पोहोच झालेला होता. आणि तिथून पुढं सगळ्यांना कळालं की होय, कालच सरांनी सांगितलं होतं की विधानसभेच्या तोंडावरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा बाहेर जाणार आहे, त्यामुळं लेखीला सुद्धा वेळ लागणार आहे. आणि आज ईमेलमधनं त्याच पद्धतीनं झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो आत्ता तिसरा विषय खूप महत्त्वाचा आहे की पोलीस भरती असेल किंवा त्याच पद्धतीनं सेंट्रल डिफेन्सच्या असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि प्लस स्टेट गव्हर्नमेंट असतील किंवा शासकीय असतील, निमशासकीय असतील, अशा जिथं आपण भरती देत असतोय त्या भरती देत असताना त्याच्यामध्ये काही मध्येच म्हणजे भरतीच्या मिडला काही चेंजेस होऊ शकतात का, किंवा चेंजेस केल्यात तर त्या दखल घेतल्या जातात का, किंवा त्या पात्र असतील का की अपात्र असणार अशा पद्धतीनं, किंवा जर अन्यायकारक गोष्टी मध्येच जर बदलत असतील भरतीच्या दरम्यान, सांगतोय भरती सुरू झाल्यापासून भरती कंप्लीट होऊपर्यंत मध्ये, मग त्याच्यामध्ये पोलीस भरती असू दे किंवा सरळ सेवा असू दे, एमपीसी असू दे, कोणती पण भरती असू दे, तर ही भरती सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मध्येच किंवा शेवटपर्यंत एखादा बदल जो विद्यार्थ्यांच्या वरती अन्याय करणारा असेल तो बदल हा जरी संबंधित विभागानं चेंजेस केले असतील तर तो मान्य केला जातो का की नाही केला जातो, याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे, लक्षात ठेवा. कारण की आपण भरती देत असताना काही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे की बाबा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात. समजलं काय म्हणतोय? सो याचं पूर्ण विश्लेषण आपण आज बघणार आहोत. तर सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. एक बातमी आली, त्या बातमीमध्ये सरळ दिलेलं बघा, प्रक्रियेत मध्येच बदल अशक्य. म्हणजे एखादी भरती प्रक्रिया सुरू असेल तर त्याच्यामध्ये मध्येच जर बदल हा केला असेल तो अशक्य असणार आहे, म्हणजे तो अलाउड नसणार आहे, असं सरळ सांगितलेलं आहे. सरकारी नोकर भरतीबाबत न्यायालयाचा निर्वाळा म्हणजे काय, न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याच्यावरती आपल्याला आता पूर्ण विश्लेषण बघणार आहोत. तर सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये तरतूद नसेल तर नियम मध्येच बदलता येणार नाहीत. बघा काय म्हणतोय, सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये तरतूद नसेल म्हणजे काय, पोलीस भरती काढली, मी काय म्हणतोय पोलीस भरती काढली 1 जानेवारी 2024 पासून ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या रिक्त जागा एवढ्या होत्या, 9,000 जागा रिक्त होत्या फॉर एक्झाम्पल. आणि त्या 9,000 जागा काढल्या आणि नंतर मध्येच बदल केला की 9,000 नाही, आम्हाला आता 7,000 जागांची आता भरती काढायची आहे. म्हणजे भरती पाडली, जागा भरून घेतल्या, सगळं झालंय, फिजिकल सुरू आहे, फिजिकल पण पूर्ण झालं समजा, लेखी चालू आहे, आणि मध्येच जर जागा कमी केल्या तर हा विषय. आणि ते जागा कमी करायच्या असेल तर त्या जागा कमी होऊ शकतात का, तर होऊ शकतात. पण भरती प्रक्रिया किंवा ॲडव्हर्टाईजमध्ये सुरुवातीला ज्यावेळी जाहिरात पडत असते त्यामध्ये संबंधित विभागानं नमूद करायला पाहिजे की जागांची कमी जास्त झालं तर तो नियम सर्वांना समान लागू असेल, अशा पद्धतीनं. थोडक्यात ज्यावेळी फॉर्म विषय होत असतो किंवा ज्यावेळी आयात पडत असते त्याच्यामध्ये ठराविक गोष्टी नमूद केलेल्या असतात की ह्याच्यामध्ये भरतीमध्ये किंवा भरती सुरू असल्यापासून काही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये भरती स्थगित करणे किंवा कॅन्सल करणे हे पूर्णपणे विभागाकडे असेल, असं सरळ सांगितलेलं असते. प्रत्येक विभाग, मग ते महाराष्ट्र शासनाचे कोणतेही असोत किंवा सेंट्रल डिफेन्सचे किंवा सेंट्रल विभागाचे कोणतेही विभाग असले तर त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती किंवा रोगराई असेल किंवा काय असेल त्याच्यावेळी भरती रद्द करणं, स्थगित करणं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार असणार आहे. त्याच्यावर कोणत्याही पद्धतीनं दावा करता येत नाही. अशा पद्धतीनं थोडक्यात काही गोष्टी नमूद केलेल्या असतात. जर तुम्हाला नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये तरतूद नसेल, बघा ती गोष्ट नमूदच केली नाही, तीच गोष्ट त्यांनी मध्येच अलाउड केली तर तिला घटनाबाह्य समजलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे थोडक्यात. तर नियम मध्येच बदलता येणार नाहीत असे निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेला आहे. ठीक आहे. सरकारी नोकर भरतीमधील
नियुक्ती संदर्भातील एका याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठाने हा निर्णय दिलेला आहे. मार्च 2013 मध्ये 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 1965 मधील निकालाचा आधार घेऊन पात्रता निकषांची कुठलीही छेडछाड सरकार अथवा संबंधित सरकारी संस्थेला करता येणार नसल्याचे म्हटले होते. त्यावेळी सुद्धा सेम असेच प्रकरण झालेलं होतं आणि 1965 मधील निकालाचा आधार घेऊन निकालांची कोणत्याही पद्धतीनं छेडछाड किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं बदल होणार नाही असं सरळ सरळ जे काही संबंधित न्यायालय त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावर 5 सदस्यीय घटनापीठानेही मोहर उमटवली आहे. घटनातील न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, त्याचबरोबर पी नरसिंह, न्यायमूर्ती पंकजा मिथाल आणि मनोज मिश्रा यांचा समावेश होता. न्यायालयाने निकालात म्हटले आहे की भरती प्रक्रियेत जाहिराती देण्यापासून सुरुवात होते. भरती प्रक्रिया कुठून असेल, ज्यावेळी जाहिरात पडत असेल किंवा जाहिराती देणे असेल, म्हणजे जाहिरात ज्यावेळी पडेल तिथून ते जाहिरातीतील जेवढ्या जागा असतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याची, प्रत्येक मुलगीची समांतर आरक्षणानुसार जेवढे काही घटक असतील त्या सर्व मुलामुलींना नियुक्ती देऊन हजर करूपर्यंत हा सगळी प्रोसेस असे लक्षात ठेवायची. याच्यामध्ये एक भरती प्रक्रिया कुठून कुठेपर्यंत असते याचं सुद्धा नमूद घटक विश्लेषण केलेलं आहे. ठीक आहे. त्याद्वारे अर्ज मागवले जातात. भरती प्रक्रियेत जाहिरात देण्यापासून सुरुवात होते, त्याद्वारे अर्ज मागवले जातात. रिक्त जागेवर उमेदवारांची भरती करून प्रक्रिया पूर्ण होते. भरती प्रक्रियेच्या सुरुवातीला जे पात्रता निकष जाहीर केले असतात ते भरती प्रक्रियेच्या मध्यातच बदलता येणार नाही. म्हणजे मगापासून ज्या गोष्टी सांगितल्या, ज्यावेळी एखादी ऍडव्हर्टाइजमेंट टाकत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये जेवढ्या काही गोष्टीची तरतूद केलेली असते तेवढ्या तरतुदी तिथं चेंजेस करता येईल. ओके. जर भरतीच्या ऍडव्हर्टाइजमध्ये तरतूदच नसेल आणि ती तरतूद तुम्ही जर चेंज करायला गेला तर ती तरतूद ही घटनाबाह्य असणार आहे आणि त्या संबंधित मुलांवरती, मुलींवरती तो अन्यायधारक ते प्रकरण असणार आहे, याची नोंद घ्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. त्याच पद्धतीने एखाद्या नियमानुसार तशी परवानगी असेल किंवा जाहिरातीमध्ये नियमानुसार सर्व काही असेल आणि त्यातून परवानगी दिली असेल तरच निकष बदलता येणार. म्हणजेच थोडक्यात काय, जाहिरातीमध्ये तरतूद असेल तरच फक्त काय होणार आहे, तुम्हाला ते चेंजेस करता येतील, अदरवाईज आपल्याला चेंजेस करता येणार नाहीत म्हणून सांगितलेलं आहे. विद्यमान नियमांच्या आधारे अथवा जाहिरातीतून असे पात्रता निकष बदलास परवानगी दिली गेली तर घटनेतील कलम 14ची समानतेचा जो हक्क आहे पूर्तता त्यातून होणे गरजेचे आहे. जर घटनेतील जर त्यांनी काय सांगितलेलं आहे, जाहिरातीतून अशी पात्रता निकष बदललास म्हणजे तरतुदी दिल्या असतील, तरतुदी देऊन सुद्धा जर त्या चेंजेस केल्या आणि चेंजेस करूनही समानतेचा हक्क जो आहे मुलांवरती, मुलींवरती, समान कास्ट, समान रिझर्वेशन वगैरे त्या कोणत्याही पद्धतीनं कोणावरती अन्याय होता कामा नये असं सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. कलम 14ची समानतेचा हक्क पूर्तता त्यातून होणे गरजेचं आहे म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे. मनमानी पद्धतीने ते होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली असेल असेही निर्णयात म्हटले गेले आहे. म्हणजे संबंधित जर शासकीय, निमशासकीय किंवा अदर कोणतेही मगापासून जे सांगितलं की स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल यांच्याकडून मनमानी म्हणजे एखाद्या मंत्री असेल किंवा इतर गोष्टींच्या दबावाखाली, सिनियरांच्या दबावाखाली काही गोष्टी वर्ग 3, वर्ग 4, वर्ग पुढचं काय असेल ते, तर अशा पद्धतीनं त्यांच्यावरती जर दबाव येऊन जर जाहिरातीत दिलेल्या तरतुदीपेक्षा वेगळी काही घटना त्यांनी जर केली तर ती सरळ सरळ घटनाबाह्य असणार आणि अशा परिस्थितीमध्ये संबंधित विभागातील जे कोणी फॉर्म भरले असतील त्यांनी जर न्यायालयामध्ये जाऊन हे जर प्रकरण दाखल केलं तर विद्यार्थ्यांच्या बाजूने हा निर्णय सरळ सरळ लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. म्हणजेच इन फ्युचरमध्ये तुम्हाला जर अशा घटना जर झाल्या तुमच्या बाबतीत तर तुम्ही 100% न्यायालयामध्ये जाऊन तुमच्या बाजूने निकाल हा आरामात लावू शकता, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. सो निर्णय काय झालाय तो सुद्धा बघायचा आपल्याला. 4 निर्णय खूप महत्वाचे आहेत. भरती प्रक्रियेच्या नियमांचे पालन करणे प्रक्रिया राबविण्यासाठी बंधनकारक आहे. म्हणजे मगाशी जे सांगितलं की जर संबंधित विभाग म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आहे तर पोलीस डिपार्टमेंटकडून जी भरती प्रक्रिया आहे ते पूर्णपणे करण्याचं काम हे संबंधित विभागाचे जे काही अधिकारी निवडून दिलेले असतात तिथं त्यांनी पूर्ण करणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा आहे निवड यादीमधील निवड नियुक्तीचा हक्क प्रदान करीत नाही. हा सुद्धा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. ज्यावेळी पोलीस भरती पडत असते त्यावेळी फायनल ज्यावेळी सिलेक्शन लिस्ट लागत असते, फिजिकल, लेखी, मेडिकल, त्याबद्दल डॉक्युमेंट चेकिंग असेल, बाकी सगळंच, आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला फायनल सिलेक्शन निवड यादी लागते त्यावेळी
नियुक्तीचं जे काही हक्क आहे तो प्रदान करता येत नाही म्हणून सरळ सरळ त्या नियुक्तीपत्रामध्ये दिलेलं असतं, याची नोंद घ्यायची आहे. ज्या मुलांची नियुक्ती झाल्या त्यांना सुद्धा विचारा, किंवा वारंवार पाठिंबाचे GR विश्लेषण करत असताना मी तुम्हाला ह्या गोष्टींची जाणीव करून दिलेली आहे. तिसरा मुद्दा आहे, संबंधित जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय राज्य किंवा संस्था घेऊ शकतात. ओके, जसं मग सांगितले की एखाद्या कारणास्तव भरती कॅन्सल करायची किंवा स्थगित ठेवायची किंवा वाढवायची, कमी करायचं पूर्ण तरतुदी त्याच्यामध्ये असतात आणि त्याचा अधिकार पूर्ण त्या विभागाला असतो, याची नोंद घ्यायची आहे. जर त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल तरच, अदरवाईज नाही, याची नोंद घ्यायची आहे. मात्र जागा रिक्त असतील तर राज्य किंवा संबंधित संस्था निवड यादीमधील उमेदवाराला एकतर्फी नियुक्ती नाकारू शकत नाही. समजा जागा रिक्त असतील तर वेटिंगवरचे मुलं जसे घेतले जातात, तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीमध्ये याचं लय उदाहरण मोठं आहे की 3-3 वर्ष 2-2 वर्ष वेटिंगची लिस्ट लागत असते. ह्याच्यावरती सुद्धा काही मुलांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात होते. ज्यावेळी 2021च्या मुलांना 8 महिने घेऊन हिंडत होतो, त्यावेळी त्याच्या आधी तर अभ्यास होताच, पण काही विद्यार्थ्यांचा त्यांना खुलासा पाहिजे होता की सर नाही, असं नाही, 1 वर्षातच ती निवड यादी गायब केली जाते किंवा ती तिथं संपुष्टात येते, किंवा त्याच्या अगोदर जर भरती पडली तर ह्या दोन्ही गोष्टींच्या मधील जी गोष्ट पहिला होईल त्याच्यावेळी ती वेटिंगची लिस्ट बंद होत असते. पण वारंवार जाऊन डिपार्टमेंटला जाऊन जे काही अधिकारी होते त्यांच्यासोबत बोलणं करून त्यांना वारंवार त्या गोष्टी विचारून तुमच्यापर्यंत त्यावेळी सुद्धा मी 2021 साली सुद्धा आपल्या चॅनलला तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती, लक्षात ठेवा. आता ही गोष्ट का सांगितली, कारण की तुम्ही ज्यावेळी भरती करत असताय, मग पोलीस भरती असू दे किंवा कोणतीही भरती असू दे, त्यावेळी तुम्हाला काही नियम किंवा काही GR किंवा काही कलम ही माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण की कधी कोणत्या प्रमाणात कोणावरती कोणत्या पद्धतीचा अन्याय होईल हे आत्ताच्या घडीला सांगता येत नाही, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं किंवा उच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे आता, त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीने 1965 साली सुद्धा सेम घटना झाली होती आणि त्याचाच मूळ पकडून, त्याचाच आधार पकडून आत्ताच्या एका घटनेत जे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये तो निर्णय दिलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं इथून पुढे कोणावरती कोणत्याही पद्धतीने अन्याय होत असेल तर 100% हा व्हिडिओ त्यांना उपयोगात पडेल, किंवा तुम्ही सुद्धा पोलीस भरती करत असाल किंवा काही गोष्टी करत असाल. म्हणजे याच्यातून थोडक्यात काय सांगायचं आहे की 1600 मीटर 100 मीटर आणि एवढं सगळं पोलीस भरती करत असताना दिलेलं आहे आणि मध्येच त्यांनी काय केलेलं आहे, 5 इव्हेंट केले लगेच, तर ते चालेल का? नाही. तर हे घटनाबाह्य असेल, अशा पद्धतीने त्यांना एकंदरीत म्हणायचं आहे. किंवा निवड यादीमध्ये 122 मार्क आहेत, वयानं जास्त आहे, एज्युकेशन मोठं आहे, हायर एज्युकेशन आहे आणि समान मार्क असताना लहान मुलग्याला नियुक्ती दिली आहे, तर ते सुद्धा घटनाबाह्य, लक्षात ठेवायचं. कारण की रूल्स रेग्युलेशन आहे, ज्यावेळी पोलीस भरतीचं तुम्ही तयारी करत असता त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम जो आहे किंवा अधिनियम जो आहे तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्ही फक्त ह्या गोष्टीचं शिफारस करू शकताय. आणि बाकीच्या गोष्टी मगापासून तुम्हाला मी विश्लेषण दिलेलंच आहे, कारण गेले 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्याला हे गायडन्स करताना, मार्गदर्शन करताना. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी छोट्या छोट्या वाटत असतील, पण एखाद्याचं जीवन किंवा एखाद्याला वर्दी मिळणं एकदम सोपं जाईल यासाठी हा आपला प्रयत्न होता. त्याच पद्धतीनं समाजामध्ये स्पर्धा परीक्षा करत असताना या गोष्टी आपल्याला माहीत असणं हे गरजेचं आहे. म्हणून हे प्रकरण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आज पोहोच केलेला आहे. विषय आवडला असेल तर एक विनंती करतोय कळकळीची की या व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही जॉईन करू शकताय. समजलं? सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.